नमस्कार मंडळी. अनेकांना मिठासंबंधित काही नियम माहीत नसतात. त्यामुळे असे लोक अनेकदा अशा काही चुका करतात, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण मीठ दान करण्याचे काय नियम आहेत, कोणत्या दिवशी मीठ दान करावं, कधी मीठ दान करू नये, मीठ कोणाला आणि कुठे दान करावं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार मीठ कधीही सायंकाळच्या वेळी दान करू नये. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढेल. तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कधीही मीठ सायंकाळच्या वेळी दान करू नये अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलंय. मीठ कधी दान करावं? वास्तुशास्त्रानुसार मीठ हे नेहमी शनिवारीच दान करावं. शनिवारी दान केलेले मीठ हे अत्यंत शुभ मानण्यात येतं. यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर तो दूर होतो आणि शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात. तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. त्यामुळे शनिवारी मिठाचं दान करावं हे अत्यंत शुभ मानण्यात आलं आहे. तसेच शनी महाराजांशी संबंधित देखील तुम्ही मिठाचं दान करू शकता. जसं की शनी जयंती, अमावस्या अशा दिवशी मिठाचं दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. मीठ कोणाला दान करावं? वास्तुशास्त्रानुसार शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना मिठाचं दान करावं. यामुळे शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात. तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. तसेच तुम्ही एखाद्या मंदिरात देखील मीठ दान करू शकता. जिथे भंडार आहे अशा ठिकाणी तुम्ही जर मिठाचं दान केलं तर तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य आणि स्थिरता प्राप्त होते. तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमी राहत नाही. मीठ दान करण्याचे फायदे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल किंवा अशा व्यक्तीने जर मिठाचं दान केलं तर त्याच्या कुंडलीमधील शनी दोष दूर होतो. एवढंच नाही तर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. शनिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.